नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, लाइफ बॉय, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराझो च्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सम्राट सोसायटी ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या सासूबाई, ज्यांचं नाव आहे सुहासिनी विनायक अन्यार आणि सुनबाई आहेत दर्शना कैलास अन्यार, या दोघींनाही आज बोलतं करणार आहोत. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करणार आहोत या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गणपती म्हटलं की एक प्रचंड उत्साह असतो, कारण गणपती बाप्पा येणार ह्याच्यानेच आम्ही सगळे आनंदित असतो. कारण गणपती बाप्पांबरोबरच आमच्या घरातले म्हणजे माझे सगळे नातेवाईक घरी येणार असतात. मग त्याचबरोबर गोड गोड पदार्थ, पुन्हा आम्ही रात्रीचं जागरण वगैरे सगळे करतो आणि धम्माल असते एकदम. इको फ्रेंडली डेकोरेशन जे असतं त्याच्यावरती आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली डेकोरेशनचं आत्ता बऱ्याच ठिकाणी सगळेजण करतात, पण आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली डेकोरेशनच करतो. आणि विशेष म्हणजे काय, गणपतीत आमच्याकडे फॅमिली, आमची बिल्डिंग, सगळे फॅमिली, पूर्ण घर भरलेलं असतं आमचं. बरं, द्या ओळख करून सगळ्यांची. आज माझे बाबा आले आहेत. नमस्कार. कृष्णा सैलम. आणि ते मिस्टर आहेत. नमस्कार. मामी आहे. नमस्कार. आणि माझी काकी. नमस्कार. बाकी काकू आहेत सम्राट बिल्डिंगमध्ये आमच्या राहणार. नमस्कार. नमस्कार. आणि मोठी जाऊ अरे बाप. आणि मोठे दीर. नमस्कार. आणि माझ्या लेकी दोघी, संस्कृती आणि मानसी. कुठलं बालपण तुमचं? कन्नमार नगर. सासूबाई, तुमचं बालपण कुठलं? बडोदा. बडोदा. मग त्या गणपती असायचा? हो हो. बडोद्याला माहेरी? हो. किती दिवस? 10 दिवस. काय सांगताय काय? हो. आणि मग इकडे तुमच्या सासरी गणपती? सासरे आमच्या पण आता 100 वर्षापासूनचा हा गणपती आहे. काय सांगताय? हो. मग कुठे सासर तुमचं? आमचा आधी मुंबईला होता, हा. आता आम्ही इकडे आलो. इकडे म्हणजे परंपरा इकडे ठाण्याला. ठाण्याला आले. हो हो. पण ती परंपरा सुरूच आहे. हो. मग तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा घरात कोण कोण होतं? घरात सासूबाई होत्या, मिस्टर होते, सासूची आत्या, सासूची आई, सासूची सासू आणि सासूची आई. एवढे जण सगळे. होते. हो. आणि कुठे होता राहायला तुम्ही तेव्हा? कामाठेपुरे. कामाटीपुरात. कसं गेलं बालपण? एकदम छान गेलं आयुष्य. एकदम माझ्या छान. सगळ्या सासवा चांगल्या होत्या. सासू चांगले असले की सगळ्या. आयुष्य चांगलं जातं. हो. मग सारं प्रेम मिळालं ना मला सगळ्यांचं. हो. सासूबाई कशा होत्या तुमच्या? अगदी स्वभाव आणि प्रेमळ होत्या. हा. मला कधीच काही करावं लागलं नाही का, काही नाही, कधी बोलायचं नाही, काही. सगळ्याच सासवा चांगल्या होत्या. किती होत्या तरी? आजी सासू, हा. सासूची आई, 2, सासूची आत्या 3, आणि सासूची सासू पण. 4 सासूबाई. म्हणजे काय मजाच होती तुमची, हो की नाही? पण त्या 4ही सासूंना तुम्ही पुरून उरत असाल ना? आम्ही पुरून प्रश्नच नाहीये. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, मी त्यांच्यावर प्रेम. वा 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 वा. पण मला सांगा, सासूबाईंनी प्रेम केलं ठीक आहे, मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? त्यांची ऑर्केस्ट्रा होता माझ्या मिस्टरांचा, त्यांच्या फ्रेंड सगळ्यांचा, मित्रांचा. तर त्याच्यावर आमची ओळख झाली. कुठे कुठे? तिकडेच कामाठपुरात. कामाटीपुरात. तर मी यायचे ना, आत्या राहते माझी तिकडे कामाठपूर. बर. तर आत्याकडे यायची मी सुट्टीमध्ये. मिस्टर काय करायचे ऑर्केस्ट्रात? सगळे गाणी वगैरे, डान्स. मग कुठलं गाणं तुमच्याकडे बघून म्हटलं त्यांनी तेव्हा? दुनिया वालों से दूर, जलने वालों से दूर. हे माहितीये गाणं तुम्हाला? हो. म्हणा जरा. दुनिया वालों से दूर, जलने वालों से दूर, आजा आजा चले कहीं दूर, कहीं दूर. हे गाणं म्हटलं होतं? कहीं दूर.
सासरे भाऊंची आठवण काढली त्यांनी. सासरे होतेच आमचे असे हो ना. खूप खूप प्रेमळ. म्हणजे आता जरी आठवण काढली तरी डोळ्यात पाणी येतं माझ्या. होय ना, खूप प्रेमळ होते. खूप. मग ह्या गाण्याने सगळी गडबड केली का हो? तुमचं अरेंज मॅरेज? नाही, लव्ह मॅरेज. चलो दूर कही दूर. आता सुनबाईंबद्दल सांगा हो, कशी आहे सून? सुनबाई चांगली आहे. चांगली असेल प्रश्नच आहे का, आमच्या घरातलं वातावरणच तसं आहे. तुम्ही कुठे कसं काय आला त्यांच्या घरात? आमच्या जातीची पिकनिक जाते नेहमी दरवर्षी. तर तशीच पिकनिकला मी गेले होते. मग हे लोक पण तिथे आले होते. काय हो, कुठे गेला होता पिकनिकला? देवबांधला काय होतं तिकडे? पिकनिक म्हणजे हे होतं तिकडे डॅम वगैरे होता. कसारा घाट. कसारा घाटाच्या जवळ. हा, मग तर तिथे आमची समाजाची पिकनिक गेली होती. किती जण होते पिकनिकला? तरी 50च्या पुढेच होते, 100च्या आसपास असतील. एवढे जण हो हो होते? हो. मग काय झालं? 100 जणात काय केलं तुम्ही? काही नाही, जेव्हा आम्ही भेटलो स्पॉटवर सगळेजण, बस जिथून सुटते, मग तिथे आई आणि बाबा ओळखत होते, कारण माझे सासरे आणि बाबा मित्र होते. बर. आणि ते आम्ही पण असे कामाठीपुरातलेच आधी, त्यामुळे आधीपासून हे लोक परिचयाचं ओळखत. होतं. हां. आणि मग आईनी पण ओळख करून दिली की मी दर्शना आणि ह्यांची पण ओळख, म्हणजे तेव्हा आमची पहिल्यांदा ओळख झाली पिकनिकला. हां. आणि मग नंतर? आणि मग नंतर मग पिकनिक नंतर मग ह्यांनी पप्पांकडे म्हणजे सासऱ्यांकडे बोलले. आणि तुमच्याकडे नाही बोलले? नाही, माझ्याकडे नाही. पिकनिकला कारण मी तर- कॉलेजला होते तेव्हा, आणि माझंही तेव्हा पिकनिकला डोळ्यातून बोलला असाल ना? हा, तशी थोडीशी नजराला झाली ना. काय हो, काय झालं? पहिल्यांदा आईने माझी ओळख करून दिली ही दर्शना. मला माहित होतं कशासाठी ओळख करून देते, पण तिला माहित नव्हतं त्यावेळेस. तिला स्पोर्ट्सची वगैरे खूप आवड होती. खेळाची? हां, खेळाची सगळ्याच खेळामध्ये आवड आहे, आउटडोअर गेम्समध्ये. पण मी फोटोग्राफी करायचो तेव्हा, त्यामुळे माझी फोटोग्राफी चालू होती आणि मी भरपूर फोटो काढले त्यावेळेस. एकटीचे? नाही, सगळ्यांचे. पण तुमच्या लक्षात आलेलं की जरा जास्तच फोटो तुमचे काढले जात आहेत? नाही, ऍक्च्युली मी खूप खेळाच्या ह्याच्यात होते आणि मी त्या ह्याच्यात नव्हतेच, कारण मी अजून कॉलेजमध्ये होते आणि असं काही डोक्यात मग नव्हतं. त्या ह्याच्यात कधी आलात तुम्ही? जेव्हा मग विचारणा झाली आणि मग आमचं एंगेजमेंट पण झाली लगेच झाली? हा, म्हणजे साधारण 2 महिन्यात. पण ते होकार देण्यापूर्वी दोघे तर भेटला होता? हो, मग आम्ही ठाण्याला साईकृपा हॉटेल आहे, तलाव, आपला मासुंदा तलावाच्या इथे, तलावपाळीच्या इथे. कारण पप्पांचं मत होतं की घरात मुलीला भेटलं तर ती थोडी बाचकते, म्हणजे अशी फ्री नाही होणार. त्यामुळे दोन्ही फॅमिली आपण हॉटेलमध्ये भेटू, म्हणजे दोघेही फ्री राहतील असं. मग तिथे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा सगळ्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आणि स्वतः तलावपाळीला गेलो? नाही, आधी मग आम्ही बोलता बोलता लगेचच आमचं तेव्हाच फिक्स झालं. कसं हो, तेव्हाच कसं झालं? काय हो, काय केलं तुम्ही? हे बोलले. नाही, सगळं बोलणं वगैरे झाल्यानंतर तिने मला विचारलं, काय हो, मी तुम्हाला आवडली का? तर मी तिला सरळ उत्तर नाही दिलं. म्हटलं, माझ्या बोलण्यावरून तुला काय वाटतंय? ती हसली फक्त. मग डायरेक्टली समजले की बाबा ठीक आहे, ओके आहे दोघांकडून. मग बाबा पण होते, सासरे माझे, तर हे पण होते. मग लगेच घरी आजीला भेटायला घेऊन गेलो आणि आम्ही फिक्स झालो त्याच दिवशी? हो, लगेच इमिजिएट. आणि मला लग्न झालं? हा, लग्न 2 वर्षांनी, कारण पप्पांची अट होती ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय लग्न करायचं. पण 2 वर्षात तुम्ही आपलं रोज मासुंदा तलाव. पण आता या घरात आलात, इकडचा गणपती, कशी काय सुरुवात झाली? पहिला गणपती आठवतोय? हो. कसं काय? आधी माझ्या माहेरी गणपती नव्हतं. मी तेव्हा मी कसं देवळात, मी बाबांबरोबर जायचे आणि देवळात बसायची तासंतास. म्हणजे आम्ही गणपती बाप्पाकडे बसत आराधना करून मग घरी यायचो. पण आता जेव्हा मी सासरी गेले तर तिथे स्वतः घरात गणपती येणार म्हणजे काय घाई गडबड असते ती मला तिथे जाणवली. कारण आधीपासून तर 10-12 दिवसापासून तर आधी साफसफाई आलीच. त्याच्यानंतर मग वर्षभर केली तर कुठे बिघडतंय? वर्षभर केली तरी ती करावीच लागते. आणि मग नंतर लाडू करणं, मोदक, पुन्हा सामान आणणं, सगळी जबाबदारी आहे. सासूबाई कशा होत्या पहिल्या? त्यांचा उत्साह आत्ताही तसाच आहे जो मी पहिल्या गणपतीला बघते, आणि त्याच्यामुळे मी अजून म्हणजे करते, कारण एवढ्या त्या उत्साही आहेत. रात्री किती वाजले तरी त्या नाही, त्यांचं चालूच असतं. त्यांची आम्हाला खूप मदत होते डेकोरेशनला पण. छोटंसं जरी काही लागलं तरी आई आपली त्या आधी नाही म्हणणार, पण नंतर करणारच. पहिलं ती नाही मला जमत स्वभाव आहे ना, आधी नाही म्हणायचं आणि मग हो म्हणायचं. म्हणजे मला जमणार नाही असं बोलणार, पण माहिती आहे आम्हाला की ती करणारच आहे. हो का? आपण काय करता? मी जॉब करते, मी कोर्टात आहे. मग ह्यांना किती वेळा कटघऱ्यात उभं करावं लागलं 25 वर्षात? रोजच करते. छोट्या छोट्या गोष्टींवरून रोज क्रॉस. हां, म्हणजे थोडंसं माझ्या बोलण्यातून येत असेल.
असेच हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता पहिल्या खेळात या दोघींना किती बक्षीस मिळणार आपण बघणार आहोत. काही अक्षर आहेत, त्या अक्षरांमध्ये गणपती बाप्पाचं नाव आहे. 5 गणपती बाप्पांची नावं शोधायची आहेत. आडवं असू शकतं, उभं असू शकतं, तिरपं असू शकतं. वेळ आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये 5 गणपती बाप्पाची नावं शोधायची. चला, तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. सासूबाई जोरात आहेत. सासूबाईंची 2 नावं झालेली आहेत. सासूबाईंची 3 नावं झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सासूबाईंची किती झाली आहेत? 5 झाले. कुठली कुठली सासूबाई सांगा हो. एकदंत, गजानन, गणराज, विघ्नेश्वर आणि विनायक. अरे वा वा, अभिनंदन. पप्पांचं नाव. 5 नावं शोधली आहेत. आणि तुम्ही माझे 4च. सुनबाई कुठली कुठली आहेत दाखवा, सांगा. विघ्न राजेंद्र, 1, हेरंब, 2, धूम्रवर्ण, 3, ओमकार. 4. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. माऊली, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. मुलीबद्दल सांगा. वेळेवर कधी काम सांगायचं त्यांना आठवत नाही आणि मग ऐन वेळी धावपळ करायला लावतात दुसऱ्यांना. हो. आणि जावई कसं आहे? जावई तर काय व्यवस्थितच आहेत. आम्ही पण जावई चांगला आहे. हो, चांगला. जाऊबाईंकडे द्या, पाठी द्या जरा. जाऊबाईंकडे. फार चांगली आहे, लागवी आहे अगदी. हो हो, फारच छान आहे. तुम्ही आधी घरात आला ना. हो, कसं, किती 25 वर्षाचा सहवास तुमचा पण असेल ना. फारच उत्तम, म्हणजे चांगलाच आहे, प्रश्नच नाही. आम्ही दोघी जावा कमी आणि बहिणी जास्त. खरंय. माझी मम्मा म्हणजे कधीच थकत नाही. ऑफिसवरून आली तरी तिचं चालूच असतं. आणि आजी? आणि आजीचं म्हणजे दिवसभर आईचं काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत असते. एक शिवणकाम चालू असतं, तिचं पण काही ना काहीतरी चालूच असतं. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला पण छान वाटतं त्याच्यामध्ये. मग या दोघींच्या मानाने तुम्ही लवकर थकता ना. हो हो, खूप व्याप असतो ना एकंदरीत. म्हणजे त्या दोघींची एनर्जी खूप जास्त आहे. याचा अर्थ तुमची कमी आहे हे होत आहे ना. बरं, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. हां, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. जे उत्तर आमच्या दिशेने दाखवणार त्यांना गुण मिळणार. सासू सून यापैकी जे काही असेल ते तुम्ही उत्तर द्यायचं. पण त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचंय, कुठला पदार्थ छान करता तो? या बेसन लाडू. हां, कुठून आणता? आणत नाही, बनवते. हो, तुम्ही आज आणले नाहीत ते डबाभर, जरा घेऊन यायचे ना. हो ना, झाले नाही यावेळी अजून. का नाही झाले? हा प्रोग्रामच्या गडबडीत होते ना. दुकान बंद झालं असेल. दोघींमध्ये जास्त राग कुणाला येतो? आई, खूप राग येतो तुम्हाला? राग येतो. हो. मग सुनेवर निघतो की नाही कधी? येतो ना हा? कधीतरी. हो. नाही, पण सुनेपेक्षा आमच्या दोघांवर जास्त असतो. 2 सुनांपेक्षा आमच्या दोघांवर जास्त असतो. राग तेवढ्या होतात की 2 मिनिटापुढे असं वाटणार नाही की आम्ही दोघे भांडलो असेल. हो ना. आम्ही शाळेत होतो तेव्हा, तर आम्ही दोघांनी काहीतरी केलं होतं आणि ती आम्हाला मारायला आमच्या मागून आली. आम्ही थेट गच्चीत गेलो. ती गच्चीपर्यंत आणि आम्ही गच्चीच्या टाकीवर वरती चढलो. काठी काहीतरी घेऊन आली होती ती. काठी घेऊन आली होती. ती तिथेच उभी होती जोपर्यंत आम्ही टाकीवरून खाली उतरत नाही मग तिला तोपर्यंत. कळलं नाही, आम्ही वरती टाकीवर जाऊन बसलो होतो. तेव्हा हाताला मिळाले असते तर? मिळालं तर मग ठोकलं असतं. पुढचा प्रश्न. या दोघींमध्ये तुमच्या चुका जास्त कोण काढत असतं? तिसरा प्रश्न. तयार व्हायला या दोघींमध्ये जास्त वेळ कोणाला? सासूबाईंना? मला वाटलं सगळे अगदी करतील. सासूबाई, अभिनंदन. 2 गुण मिळाले तुम्हाला. आईला बनवणं सोपं आहे की बायकोला? पुन्हा जर शोले चित्रपट करायचा झाला आणि गब्बरची भूमिका द्यायची झाली तर या दोघींमध्ये कुणाला द्या? आई, बघितलं? हा,
कळलं, वीरू आणि जयची भूमिका नाही म्हणाले. गब्बर त्यांना माहिती आहे मी सगळ्या भूमिका करू शकते. शोलेतला डायलॉग म्हणा बघू चला. हा अरे ओ सांबा, बोला बोला. हा कितने आदमी थे? हा. का दो. बस एवढं. अरे वा 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 वा. दो समोरच आहेत. किती मस्त, जोरदार टाळ्या. अभिनंदन माऊली. या खिलाडू वृत्तीसाठी आम्हाला तुमचं फार कौतुक वाटतंय. गमतीतले प्रश्न होते, गमतीत उत्तरं दिली गेली, पण डायलॉग सुद्धा असं म्हणालात की तुमच्या नजरेसमोर कायम ते दोघेच आहेत, हो की नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चला, आरोप कुठले आहेत बघूया. तुमचा एक स्वभाव चांगला गुण आहे, समोरचा कुठे कोण चुकतो याच्याकडे तुमचं बारीक लक्ष असतं आणि लगेच तिथल्या तिथे तुम्ही टोकता, ठेवत नाही. म्हणजे अगदी हा चमचा नको टाकू त्यात, तो चमचा तिथेच ठेव, इतकं बारकाईने लक्ष असतं. खरं बरोबर. हो आहे, तसंच आहे. काय हो, हो आहे. तुम्ही काय इकडचे चमचे तिकडे टाकता मग? नाही मी नाही मी टाकत नाही, पण आम्ही घरात एवढे जण तीच आहोत. असं नाही, सगळ्यांना सांगते. सगळ्यांना आई. बाबांपासून सगळ्यांना सांगते. होय ना. तुम्ही नवऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून असता, हो. खरंय काय हो, बरोबर आहे हा आरोप? हो बरोबर आहे. नवऱ्याशिवाय कुठे जाणार नाही, नवरा आला तरच जायचं. ते पिशव्या उचलला माणूस नाही लागतो. नाही, उचलून आणायचा प्रश्न नाही. काय गाडीवरच जाणार, कुठे उचलून आणणार? सासूबाई, तुमच्यावर पुढचा आरोप आहे, कुठलाही नवीन बदल तुम्ही स्वीकारत नाही. मला पटलं तर स्वीकारते, नाही तर नाही. जरुरीपेक्षा जास्त स्वयंपाक करून ठेवता, असा आरोप आहे. होतो माझ्याकडून कधी कधी, कारण घरी आता एवढे जण आहेत आणि मग ऐनवेळी कोणी आलं तर मग डबल करण्यापेक्षा, म्हणजे तेव्हा करण्यापेक्षा आधी केलेला बरं. आणि तुमचा आवडता छंद चिडणे हा आहे, खरं? कुठला? चिडणे, चिडचिड नाही करणे. नाही, हा, तसं नाही काही. हे बघा, ह्यांनीच केलेत आरोप, आम्ही नाही केलेत. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर आईचीच. म्हणजे मी कधी तुम्हाला रागावून कधी बोलले असेल तर मला क्षमा करा. तशी नेहमी आई करतेच, पण आता सगळ्यांसमोर. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? हो, मी पण कधी रागवलं असेल तर क्षमा करू. तुम्ही आपापसातच चाललंय का दोघींचं? हे बाकीचे राहिले तिथे जेवढे आले ते. मुलाला विचारूया, काय हो, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर मी आज वडील नाही आहेत, मी वडिलांची मागेन. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांना पाहिजे होत्या त्या आम्ही करू शकलो नाही आहोत, करायच्या आहेत अजूनही. आज मिस करताय? हो, आज मिस करतो, खूप मिस करतो. सगळेच करत असतील, इनफॅक्ट त्यांचा एक वेगळा स्वभाव होता त्यांचा. हो का? पण हसत राहा, आनंदात राहा. सगळे जसे एकमेकाला धरून आहात तसेच राहा. माऊली, तुमच्या सुखासाठी आणि तुमच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना. 100 वर्ष झाली यांच्या घरातल्या गणपतीला, आणि आता या प्रसंगी पैठणीचा क्षण आलेला आहे. एक चिठ्ठी काढा, असंख्य चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी तुम्ही काढा, द्या माझ्याकडे. आई, पैठणी कुणाला मिळाली पाहिजे? कोणाला माझं काय असं नाही. नाही, तिला पण- मिळाली तर मला जास्त आनंद होईल. नाही, कुणाला? सुनेला का तुम्हाला मिळाली पाहिजे? तिला मिळाली तर फार तिला आनंद म्हणजे सुनेला ना, सुनेला मिळू दे. हो. अच्छा, तुमची काय इच्छा आहे, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आईला जरी मिळाली ती नाही, नाही, मलाच मिळणार आहे. तुमचं आम्हाला ऍडजस्टमेंट सांगू नका काय तुमचे. आत्ता सांगा, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? मला. तुम्हाला? सासूबाईंना म्हणाले नाही, ऐका फक्त, तुम्ही ऐकून ठेवा. सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा माऊली तुमच्यासाठी. तुमच्या कुटुंबासाठी गणपती बाप्पा, आई आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की